लांजा येथील काजू फॅक्टरीतील चोरीचा छडा, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून 2 आरोपींना अटक, 9.5 लाखांचा मुद्देमाल जप्त। लांजा येथील एका काजू फॅक्टरीचे कुलूप तोडून काजूगराची चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा छडा लावण्यात रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मोठे यश आले आहे। या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीला गेलेला काजूगर आणि गुन्ह्यात वापरलेली 4चाकी गाडी असा एकूण 9,41,879 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। लांजा येथील कोत्रेवाडी भागात असलेल्या झिमंड्स काजू पॉइंट या फॅक्टरीमध्ये मे 28 ते 29 मे 2026 या कालावधीत ही चोरीची घटना घडली होती। चोरट्यांनी फॅक्टरी फोडून मोठ्या प्रमाणावर काजूगर लंपास केला होता। या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 305 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। घटनास्थळी चोरट्यांचा कोणताही सुगावा किंवा पुरावा उपलब्ध नसताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अत्यंत चातुर्याने तपास सुरू केला। गोपनीय माहितीदारांकडून मिळालेल्या पक्क्या बातमीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी शाहरुख मुराद साखरकर वय 30 राहणार भाटये नवानगर रत्नागिरी आणि वजीद मोहम्मद अझीज खान वय 41 राहणार बांद्रा पश्चिम मुंबई सध्या राहणार भाटये रत्नागिरी यांना ताब्यात घेतले। पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। त्यांच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले असून पुढील तपास लांजा पोलीस करीत आहेत।